राज्य मागासवर्ग आयोगावरती न्यायमूर्ती शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र या नियुक्तीवरून मतमतांतर पाहायला मिळतात आहे आणि याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते. सर, आपण देखील या सगळ्या नियुक्तीवरती आक्षेप घेतलेला आहे. काय आपले आक्षेप आहेत? संविधानिक भूमिका आहे आणि स जसे म्हणजे ज्याला म्हणतो भारत निवडणूक आयोग, जसं चीफ विजिलन्स कमिशन म्हणजे तो आयोग आहे जे सर्वोच्च पदांसाठी काम करणारे आयोग आहेत, त्याच प्रकारचे मागासवर्गीय आयोगसुद्धा आहेत. संविधानिक दर्जा असलेली आयोग आहेत आणि ह्या आयोगावर ममत्व भाव असलेले किंवा आपण आपल्या पास्ट लाईफमध्ये एखाद्या गोष्टीमध्ये स्वतःहून आपण त्या गोष्टीमध्ये म्हणजे इन्वॉल्व झालेला असेल, अशा व्यक्तींनी स्वतःला तशा तटस्थ भूमिका राहणार नाही. कोजी ज्युडिशियल असो, आयोग म्हणून असो, त्यापासून आपण थोडंसं दूर राहिलं पाहिजे. आणि शेवटी तात्विक गोष्टी ज्या आहेत, तात्विक म्हणण्यापेक्षा कायदेशीर म्हणजे जसं की म्हणजे केंद्रीय मागास आयोगाच्या आपण रूल 9.1 9.2 पाहिला तर सगळ्या विहित पद्धतीचे अवलंबन करणं आवश्यक आहे. म्हणजे जाहिरात असेल किंवा स्क्रुटिनी असेल किंवा अर्ज मागवणे असेल किंवा म्हणजे त्या संदर्भातला निर्णय हा सर्वसमावेशक होईल आणि पारदर्शी होईल, ही अशा आयोगांच्या अध्यक्ष किंवा सदस्यांसाठीची भावना आहे. आणि सांगायचं तात्पर्य की आपण विद्यमान अध्यक्ष सेवानिवृत्त माननीय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शुक्रे साहेबांची जर आपण भूमिका पाहिली असेल तर ती आपण कशी पाहिली, म्हणजे भुजबळ साहेबांच्या सन्माननीय मंत्री भुजबळ साहेबांच्या शब्दात सांगितलं सर 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 म्हणून ती पाहिली. मग आता ही भूमिका महाराष्ट्रानं पाहिली. आता त्याच कारणासाठी, त्याच मराठा आरक्षणासाठी रेफरन्स आहे आणि त्याच वैचारिक म्हणजे कारणाने किंवा म्हणजे मतभेदातून राजीनामा दिल्याचं मागास आयोगाच्या सदस्यांचं राजीनाम्यात म्हणणं आहे, राजीनाम्यात. अशा परिस्थितीमध्ये शुक्रे साहेबांना तिथं अध्यक्ष म्हणून पाठवणं हे मला वाटते मराठा आयोग आपण स्थापन करत आहोत की आपण मागास आयोग स्थापन करत आहोत, ह्या देखील माझ्यासारख्या सामान्याच्या म्हणण्यापेक्षा काल मसनजोगी समाजातल्या कष्टकऱ्यांनी, वासुदेव समाजातल्या कष्टकऱ्यांनी सुद्धा आणि ओबीसी समाजातील माळी समाजाच्या मंगेश ससानेसारख्या वकिलांनी सुद्धा फोन करून वेदना व्यक्त केल्या की सर याच्यावर काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर संविधानिक पदंसुद्धा अशा प्रकारे चुकीच्या वाटतील अशा पद्धतीनं जर वाटल्या गेली तर हे शिफारसी ज्या आहेत त्यात योग्य येणार नाहीत, तटस्थ येणार नाहीत. मग मागास म्हणजे मराठांना 6 वेळेस ज्या आयोगाने नाकारलं, सर्वोच्च न्यायालयाने नाकारलं, त्याच पद्धतीनं म्हणजे पुन्हा एकदा टेस्ट करायला पाठवणं हे अन्यायकारी आहे. आणि मराठ्यांना आरक्षण देण्याच्या दृष्टीनं कोणी जात म्हणून कोणाच्या विरोधात नाही, परंतु अशी निवड ही मला वाटते घटनाबाह्य आहे. सर, मग आता इथून पुढे आपली काय भूमिका असणार आहे? मुख्यमंत्र्यांशी आपण बोलणार आहे किंवा संबंधित यंत्रणेशी? बघा, सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे हे सामान्य माणसांचे मंत्री आहेत आणि संविधानिक दृष्टीसुद्धा हीच आहे की मंत्री हे समाजाचे नसतात, मंत्री हे राज्याचे असतात, मुख्यमंत्री हे राज्याचे असतात. परंतु मला तेच म्हणायचं आहे की सन्माननीय एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे आहेत, मराठा मुख्यमंत्री असं कुठेही बोललं जाऊ शकत नाही. पण मला हेच सांगायचं आहे की मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा त्यांनी पुनर्विचार करावा या गोष्टीचा, म्हणजे जे आयोग नेमलेला आहे. आणि त्या दृष्टीनं माजी न्यायमूर्ती शुक्रे साहेबांनी सुद्धा ती नियुक्ती स्वीकारू नये. त्याचं कारणही साधं सिंपल आहे, आम्ही कोणावर दबाव नाही आहे. शेवटी त्यांचं व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. लोकांमध्ये प्रिज्युडाईस ही भावना निर्माण झालेली आहे. प्रिज्युडाईस या अर्थानं की लोकांना वाटतं की बाबा जरंगेंच्या तुमचा संबंध असतील किंवा तुम्ही त्यांचा जीव वाचवला असेल, त्या संबंधाने रेफरन्स आहे आणि आज परिस्थितीमध्ये कुलिंग पिरियड असल्यासारखा असावा मराठा आरक्षणाच्या संदर्भानं, म्हणजे न्यायमूर्ती शुक्रेंचा असं आमचं मत आहे. आणि त्याही पुढं जाऊन माननीय सर्वोच्च न्यायालयाचे 2 निवाडे आहेत. एक आहे सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन विरुद्ध भारत सरकार, दुसरा आहे असे 2 निकाल आहेत ज्या निकालांमध्ये स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाचे काही सूत्र आहेत, काही तत्व आहेत जे भारतीय संविधानाच्या आर्टिकल 144 खाली आपण पाळले पाहिजेत. आणि जर आपण ते पाळणारच नसू तर मला सांगा, एक अशी परिस्थिती निर्माण होईल की मला आवडली ती व्यक्ती त्या पदावर, बस सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीसुद्धा तसे आपण निवड करत नाहीत. आपण कोलिजियम असते, वरिष्ठ 5 न्यायमूर्ती असतात, ते नावं ठरवतात, ते नावं भारत सरकारकडे पाठवली जातात,
त्या नावांना स्क्रुटिनाइज केलं जातं आहे, DOPTकडे पाठवलं जातं आहे, त्या नावांच्या बाबतीमध्ये विश्वासार्हता किती आहे IB कडून रिपोर्ट घेतला जातो आहे. मला सांगा, शुक्रे साहेबांच्या नियुक्तीमध्ये आपण IBचा रिपोर्ट घेतला आहे का? आपण शुक्रे साहेबांच्या नियुक्तीमध्ये आपण मला सांगा की आपण तशा प्रकारचे तत्त्व तपासलेत का? अर्ज मागवलेत का? जाहिरात दिली का? एखादे कुठून शिफारस आली का? हे काहीच नसताना आपण अशी निवड करणं, याच्यासाठी मला असं वाटतं की माझ्यासारख्या संविधानप्रेमी नागरिकानं जे आहे की वेळ पडली तर न्यायालयात सुद्धा जाऊन चॅलेंज करावं लागेल, ही आमची भूमिका आहे. सर, मराठा विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीचा संघर्ष जो आहे तो टोकाला गेलेला महाराष्ट्रात पाहायला मिळतोय. ओबीसी असतील किंवा मराठा असतील त्यांच्या सभा होतात आहे. दुसरीकडे जरांगे पाटील यांनी जी काही सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची डेडलाईन दिलेली आहे ती देखील जवळ येतील. काय वाटतं? हे कोण आहेत जरांगे? काय सॉलिसिटर जनरल आहेत की अटर्नी जनरल आहेत की काय ॲडव्होकेट जनरल आहेत की विधिज्ञ आहेत, संविधानाचे अभ्यासक आहेत? ठीक आहे, लोकशाहीमध्ये त्यांना बोलण्याचा एक तेवढा अधिकार आहे. याचा अर्थ मान्य सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, भारताच्या राज्यघटनेच्या विरुद्ध जाऊन त्यांना बोलण्या अधिकार एवढे ते मोठे नाहीत. जरंगे संविधानिक अधिकारापेक्षा चुकीच्या पद्धतीनं आरक्षण मागण्या एवढे मोठे नाहीत, हे मी डंके की चोट पे सांगतो. काल आपण जे म्हणताय की वाद, मला काल विधानसभेमधली जी डिबेट आहे त्या डिबेटच्या संदर्भाने एका गोष्टीत मी आनंदी आहे. अशोक शंकरराव चव्हाण, ज्यांचे वडील सुद्धा मुख्यमंत्री होते, गृहमंत्री होते, ते सुद्धा मुख्यमंत्री होते, ते आदर्श जाऊ द्या, त्याच्यावर मला बोलायचं नाही. परंतु अशोक चव्हाणांनी कालच्या एकूण सभेमध्ये 30व्या मिनिटाला, म्हणजे जी सभा सुरू झाली त्याच्या 30व्या मिनिटाला अशोक चव्हाण असं बोलले, सेंटिनल आदिवासी जे अंदमान निकोबार आयलँडमध्ये आहेत, जे मुख्य जीवनधारेपासून दूर आहेत, आणि त्यांनी जोड दिली सर्वोच्च न्यायालयाच्या इंदिरा साहनी खटल्याची. म्हणजेच अशोक चव्हाणांना जे दोन गोष्टी त्यांनी तत्वतः सांगितल्या की म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की मेन स्ट्रीम आणि अपवादात्मक परिस्थिती ही सेंटिनल आदिवासींसाठी 50% मर्यादा ओलांडू शकते. त्यांचा अर्थ आता सरकारने खरोखर स्पष्ट करून घ्यायला पाहिजे की अशोक चव्हाण जर स्वतः मान्य करत असतील की सेंटिनल आदिवासी भावांप्रमाणे मराठ्यांची परिस्थिती नाही, मुख्य धारेपासून कोसो दूर आहेत, तशी मराठ्यांची परिस्थिती नाही, आणि अशोक चव्हाणच्या तत्वामध्ये हे जर दस्तूर दिसत असेल की मराठा मागास सुद्धा नाही, म्हणजे सेंटिनल सारखा मागास सुद्धा नाही, ह्या दोन्ही तत्वांचा विचार व्हायला पाहिजे. मग आता ओबीसी विरुद्ध मराठा कुठं? अशोक चव्हाण यांनी तत्व सांगितलं, ते तत्व म्हणजे काय ओबीसी विरुद्ध मराठा आहे का? अशोक चव्हाण काँग्रेसचे असताना, विरोध विभागावर असताना आम्हाला तर तुम्ही नावं ठेवलेले आहेत, जे कोणी कार्यकर्ता स्वरूप लोक असतात ते नावं ठेवतात. परंतु कालच्या डिबेटवरून सरकारने सुद्धा समजून घेतलं पाहिजे की तशा प्रकारची अपवादात्मक परिस्थिती मराठ्यांची नाही. आणि मला हेच म्हणायचं आहे की मराठा समाज भावांना मराठा म्हणून SCBC मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने OBC म्हणून नाकारलेलं, पुन्हा एकदा आपण त्याच धर्तीवर त्यांना देऊ शकत नाहीत. आणि मराठा आरक्षण हा मुद्दा मला असं वाटतंय की संपलेला आहे, तो आरक्षणाचा मुद्दाच असू शकत नाही. मग ते धनगर म्हणून सुद्धा त्याच भावांना संदीप शिंदे समितीने काय केलं, आयोगाचे अधिकार टेक ओव्हर केले. आज आपण काय केलं, ममत्व भाव ज्यांच्याकडे त्यांना आयोगाचं अध्यक्षपद देत आहोत. हे सगळ्या बाबतीत अत्यंत चिंतनीय आहेत. आणि त्यामुळं लोकभावना निर्माण होण्या अगोदर अशा गोष्टींपासून सरकारने सरकार म्हणून दृष्टी ठेवावी. व्यक्तिगत किंवा समाज म्हणून ठीक आहे एका स्तरापर्यंत, परंतु संविधानाचा विषय असतो तेव्हा संविधानिक बाब महत्त्वाची आहे, समाज मला वाटतं त्यानंतर. धन्यवाद सर, ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेराव सर, देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई. लाल मातीतली कुस्ती म्हणजे